अगोदर आपण ब्लाउज बघू कशा पद्धतीने झालाय आणि नंतर पुढे तर आपण याची कटिंग दाखवलीच। तर याच्या अगोदर तुम्ही पाहू शकतात हा 35 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज आहे। तर याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने लटकन बनवलेत, ही लेस मी डबल लावली आणि याच्यानुसार मग मी ही लेस लावली आणि नंतर मग आपण याचा गोल गळा घेतलाय। कस्टमरला गोल गळा लागत होता तर आपण हा ब्लाउज असा कव्हर केलाय, खूप सुंदर दिसतोय आणि नॉड आपण रेडीमेड लावली। गळा गोलच आहे आणि पूर्ण हा उभ्या लाइनिंग मध्ये आहे, तर तुम्ही याची फिनिशिंग पूर्ण पाहू शकतात। आणि आता मी तुम्हाला सांगितलेलं ज्यांनी कटिंग व्हिडिओ पाहिला असेल त्यांच्या लक्षात येईल का आपण इथे दोन्ही बाजूला जॉईंट दिलाय आणि जी ही लेस होती ती बरोबर आपण मधोमध दंडावर घेतली। जसं आपण हे पाहू शकतात हे दोन्ही बाजू सेम आल्यात। तर ज्या वेळेस आपण अशा पद्धतीने शोल्डर जोडतो तर मग मी इथे थोडंसं रफ करते, म्हणजे ही साईड बाहेर निघत नाही आणि व्यवस्थित पण दिसून येतं। तर ब्लाउज कसा झाला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी ह्या ब्लाउजची कटिंग कशी केली। तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये। कटिंग पूर्ण बघा। नमस्ते, मी वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग। 35 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि सविस्तर माहिती आहे, अजिबात अवघड सांगण्याचा प्रयत्न अजिबात करीत नाही। जेवढं सोप्यात सोपं सांगता येईल तेवढं सोप्यात सोपं सांगते। हा ब्लाउज पीस साडीतला आणि हे आहे अस्तर। तर आपण शिवायला घेऊ। तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीनुसार आपल्याला उंची टाकायची आणि उंचीमध्ये आपण कमी जास्त करू शकतो। तुम्हाला जेवढी उंची लागते 16 इंचापर्यंत तुम्ही उंची घेऊ शकतात। आता ही कस्टमरची उंची आहे 13 इंच, शिवून 13 आहे, तर आपल्याला 14 इंच घेऊया। 14 इंचावर आपण एक पॉइंट दिला। आता कस्टमर शोल्डर मध्ये जास्त आहे आणि चेस्ट मध्ये कमी, 35 इंच चेस्ट आहे, तर आपण 35 इंच चेस्ट असल्याच्या नंतर आपण शोल्डर 5.5 घ्यायचे आणि मोंड्यासाठी आपण 5 इंच घेऊ, परफेक्ट बसून जाते अशा पद्धतीने। आता आपल्याला 35 चा चौथा भाग काढायचा आहे। 35 चा दुसरा भाग येतो 17.5 इंच आणि 17.5 चा जवळजवळ 9 इंच, समजा 9 इंच चालले, एक लाईन कमी येते, तर आपण 9 इंचावर अगोदर एक पॉइंट देऊ आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवू। अशा पद्धतीने आपल्याला लाईन आखून घ्यायची। आता अर्धा इंच मी पाठीमागे घेतले, मी हर एक ब्लाउज साठी सांगते। मधून एक लाईन घेतली। आता पाठीमागचा मोंडा असेल तर 1.5 इंचाने आपल्याला आकार द्यायचा आहे, फ्रंट मोंड्याला 1 इंचाने आकार द्यायचा आहे। आता हे जे माप घेतलं ते 1.5 इंचावर आणि हे 1 इंचावर, म्हणजे आपल्याला आकार द्यायला सोपं पडून जातं। तर लगेच मी याला आकार देऊन घेते। अशा पद्धतीने आकार द्या। आता कंबर जेवढा आहे तेवढं आपल्याला कंबर घ्यायचंय। कंबर आहे कस्टमरचं 28, 7 इंच हा चौथा भाग येतो, 1 इंच आपला टक साठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते। आता 1 इंच आपल्याला सोडून द्यायचा आहे जो कमरेकडचा, आणि त्याच्या पुढचा जे पॉइंट आहे तिथपासून आपल्याला ही लाईन कव्हर करायची। आता आपण घेऊया गळा। तर गळा घ्यायचा आहे 2.5 इंचाचा किंवा 2.25 इंचाचा जरी घेतला तर परफेक्ट बसतोय। आता गळा आहे कस्टमरचा 9 इंच, तर आपण 9.5 घेऊ, म्हणजे अर्धा इंच शोल्डर मध्ये गुंतवण्यात जातं। साधा गोल गळा लागतोय कस्टमरला आणि नंतर आपण याला आकार देऊन घेऊ गोल असा। आता ही झाली 36 साइज। साइज आहे, सॉरी आपण 36 साइज नाहीये, 35 साइज आहे। 35 आणि 36 आपण दोन्ही साइज याच्यामध्ये कव्हर करू शकतो, काय अडचण नाही। फक्त
चौथ्या भागामध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच. आता हा झाला आपला पाठीचा भाग कवर. कस्टमर आल्यामुळे मी थोडीशी उठलेली म्हणून ते साईजनुसार थोडासा गोंधळ झालेला. 35 साईज आहे. 35-36 आपण कवर करू शकतो ह्या मापामध्ये. फक्त शोल्डर आणि मोंड्याचा विषय येतो, बाकी चेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता हा भाग जसा आहे तसा आपल्याला उचलायचा आहे. अस्तर मी एका साईडला घेतला. जसं आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला थोडंसं प्रेस जर याच्यावर थोडंसं हे जरी केलं, प्रेस जरी केलं तरी पण आपल्याला खालची बाजू लक्षात येऊन जाते. आता आपण आखून घेऊ सगळं. आपले पॉइंट लगेच लक्षात येऊन जातात. हा झाला आपला मधला पॉइंट. आता आपली फिटिंगची बाजू झाली ही. परत एकदा आपल्याला चेक करायचं आहे 2.5 इंचावर हा पॉइंट आला की नाही. आता समोरचा गळा किती घ्यायचा आहे ते आपण आपल्या याच्यावर तर आपण त्याच्यामध्ये पण कमी जास्त करू शकतो. आता मी 6.5चा घेतला आहे. 7चा जरी घेतला तर काही अडचण नाही. तुम्ही 6 इंचापर्यंत गळा घेऊ शकतात. बरोबर. आता आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे 10 इंचावर. एक आपण लाईन पॉइंट देऊन ठेवला 10 इंचावर. आता आपल्याला आडवं माप घ्यायचं आहे. जवळजवळ 35 छातीला 3 इंच जरी घेतलं तरी ठीक आहे. 3 इंच घेतले. नंतर 3 इंचावर आपण ही लाईन सरळ आखून घ्यायची. आता आपण इथं हा टक्स देऊया 2.5 इंचाचा. 2 द्या किंवा 2.5 द्या, तुम्ही तुमच्या चेस्टनुसार असते. हा टक्स आपण जे देतो ते 2 इंचाचा, 2.5 इंचाचा, 3 इंचाचा देऊ शकतो. आता हे 35 चेस्ट आहे तर आपण 2 इंच जरी घेतलं तरी पण चालते. 2.5 इंच जास्त होईल कारण मग फुगामध्ये लूजपणा जास्त येतो आणि ती फिटिंग व्यवस्थित येत नाही. तर मग आपण 2च इंच घेऊ. नंतर आपण याला आकार देऊन घेतलाय अशा पद्धतीने. आता हे जे 2 इंच घेतले ते आपण ह्या लाईनच्या बाहेर घ्यायचे. बरोबर. आणि आता ही तर आपली जी फिटिंग पट्टी होती. आता आपण इथं लाईन आखून घेऊ. बरोबर. आता हे टोटल आपलं पूर्ण प्रिन्सेस झाले. कधी पण प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करताना साईज कोणती पण असू द्या, सगळं आपलं आखून झाल्याच्या नंतर आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे. त्याचं कारण जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते का ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट हा जोडतो, हा भाग जे जोडतो तर कपडा कमी पडतो. तर त्याच्यासाठी आपल्याला हे 1 इंच जास्त घ्यायचं आहे. मग ही लाईन आपण डायरेक्ट खालपर्यंत घ्यायची आणि ही लाईन आपल्याला इथं टच करायची. आता आपल्याला हे टोटल कपडा कामा येत नाही तर आपण हे तिरकी लाईन आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आणि ही तिरकी लाईन आपल्याला वरच्या लाईनला जोडायची. आता बघू शकतात तुम्ही किती सुंदर आणि व्यवस्थित कटिंग झाली. तर आपण आता कट करूया ब्लाऊज. 35-36 चेस्टमध्ये तुम्ही बिंदास कटिंग करू शकता. खूप सुंदर याची कटिंग येते. हा पॉइंट आपल्याला अगोदर काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा जवळजवळ ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला आहे कटिंग करून. आता आपण याची बाही कटिंग करू. अशा पद्धतीने हा कट झाला आहे. आता आपण याची बाही कट करू. 36 साईज आहे, 35 आहे.
35 साईज आहे, बघू शकतात. आता आपण बाही कट करू. तर बाही कटिंग करताना आपल्याला कोणती गोष्ट लक्षात घ्यायची, मी याच्या अगोदर पण सांगितले, मी खूप दमाने सांगते का तुमच्या लक्षात येऊन जाईल. कारण मी जे कटिंग करताना स्लोमध्ये कटिंग करते त्यानुसारच मी तुम्हाला व्हिडिओ टाकते. कारण मी जर एडिट करून टाकला तर व्हिडिओ फास्ट होईल आणि काही गोष्टी लक्षात येत नाही. जे नवीन आहेत त्यांच्या लक्षात येणार नाही. म्हणून मी जेवढं मला तुम्हाला समजन अशा हिशोबाने मी टाकते. व्हिडिओ थोडासा मोठा होतो पण यूजफुल आहे. नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्या पूर्ण कटिंग लक्षात येऊन जाईल. आता बाही आहे 4 इंचाची, तर आपण इथं 5 इंच घेऊ. आज स्टिचिंग व्हिडिओ लागत असेल तर फटाफट कमेंट करा, म्हणजे आपण त्यानुसार आपण स्टिचिंग व्हिडिओ पण काढू. कारण सगळ्यात जास्त स्टिचिंग व्हिडिओला वेळ लागतो. 8ची घडी आहे तर 9.5ची घडी घेऊ. 8 वरावर एक पॉईंट देऊ आपण आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं आहे. आता माझ्याकडे अस्तर जास्त होतं म्हणून मी अशा पद्धतीने घडी घेतली का मला याला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही. पण बरेचसे असे कटिंगचे व्हिडिओ आहेत जे मापातच अस्तर होतं आणि आपण बाहीला जॉईंट दिलाय, तर त्या पद्धतीने पण आपण कटिंग करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवते. 2.5 इंच आपण खाली यायचं आहे. दंडघेर जेवढा आहे, दंडघेर आहे 6 इंच. 6 मध्ये तुम्ही 2 इंच लूजिंगसाठी ठेवू शकतात, म्हणजे एवढं राहून जातं. ही लाईन आपल्याला इथं ॲड करायची. नंतर आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली बाही जवळजवळ कटिंग ही पूर्ण झाली. तर बघू शकतात आपण पॉईंट काढून घेतला, मधला पॉईंट. आणि ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेस आपण पुढचा भाग जो असतो छोटा तो कट करतो ज्यावेळेस शिवताना. आता हे 2 लेअरमध्ये आहेत तर आपण याला अशा पद्धतीने कट करायचं आहे खोलून. तर बघू शकतात 2 बाही एक सोबत निघली. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये.